आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुरुवातीलाच मला धाराशिव जिल्ह्यातील जनतेचे मनापासून आभार व्यक्त करायचे आणि शब्द द्यायचा आहे की ज्या कारणासाठी आपण भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला निवडून दिलेलं आहे ते सर्व विकासाभिमुख कामं करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली तर आहेच, पण त्याबद्दल आम्ही शब्द दिला आहे आणि त्याच्याच बरोबरीने आठही आपल्या ज्या नगरपरिषद आहेत आणि खास करून जिथे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आहेत, भारतीय जनता पार्टीची मेजॉरिटी आहे, अशा ठिकाणी तर अतिशय ताकदीने जनतेची सेवा करत असताना पारदर्शकता आणून प्रशासन जे आहे ते अतिशय गतिमान करण्याची आम्ही जबाबदारी स्वीकारलेली आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या दरम्यानच या बाबतीमध्ये भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये आम्ही काही ठराविक बाबींवरती याची माहिती तुम्हालाही दिली जाईल आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जाईल। त्या आधारे येणाऱ्या काळामध्ये कामकाज जे आहे ते करायचं आम्ही ठरवलेलं आहे। आज आपण सर्वजण बघू शकता की जनतेने प्रचंड विश्वास महायुतीवरती टाकलेला आहे। महायुतीवरती विश्वास टाकत असताना 8 पैकी 4 ठिकाणी भारतीय जनता पार्टी, 4 ठिकाणी शिवसेना, अशा पद्धतीने पूर्ण 100% यश हे महायुतीला मिळालेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये महायुती म्हणूनच सकारात्मकतेने काम करण्याची आमची सर्वांची प्रक्रिया जी आहे ती राहणार आहे। तसे आम्हाला नेत्यांकडून स्पष्ट असे आदेश देखील आहेत। धाराशिव शहराच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने आम्ही ही निवडणूक लढलोय। आम्ही काय काय करणार हे कागदावरती व्यवस्थित पॅम्फलेटच्या माध्यमातून माझ्या सहीनिशी आवर्जून दिले आणि तो आमचा इथला अजेंडा राहणार आहे। तसंच तुळजापूरच्या बाबतीत देखील जे काही घडलं गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही सर्वांनी बघितलं, ज्यांनी जे केलं ते त्यांना लखलाभ, परंतु जनतेने पूर्ण विश्वास ठेवून जी आम्हाला जबाबदारी दिली आहे, आई तुळजाभवानीने आम्हाला जी संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून तुळजापूरचा कायापालट अतिशय ताकदीने आम्ही सुरू केलेला आहे। त्याला अजून गती देऊन जागतिक दर्जाचं, वैश्विक दर्जाचं तीर्थक्षेत्र आपण तुळजापूरला निश्चित करतोय आणि पलीकडे जाऊन मग नळदुर्गचा मुद्दा असेल, कळंबचा मुद्दा असेल, या 4 नगरपरिषदांच्या बाबतीमध्ये अतिशय ताकदीने नियोजनबद्ध भारतीय जनता पार्टीचं काम होणार आहे। पलीकडे मुरुम आहे, तिथे बसवराज पाटील साहेबांच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने काम होईल। उमरग्यात शिवसेनेच्या माध्यमातून होईल। भूमपरांड्याचं तर शिवसेनेचं आहेच आणि तिथे मदतीला आम्ही देखील आहोत। तर महत्त्वाचा विषय जो आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला पोचवायचा आहे तो म्हणजे जनतेचे मनापासून आभार पहिले आम्हाला मानायचे। सर्व नेते कार्यकर्ते जे झटलेत त्यांचे मनापासून आभार मानायचे आणि आमची जबाबदारी जी आहे ती प्रचंड वाढलेली आहे। ही भावना घेऊन येणाऱ्या काळामध्ये आमचं कामकाज राहणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।